अं, आत्मवंदन सगळ्यांना. माझा आवाज येतोय सगळ्यांना? मॅडम, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो मॅडम. ओके. ब्रह्मांडीय ऊर्जेला कोटी कोटी नमस्कार. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशनला कोटी कोटी नमस्कार. सुदर्शन पिरामिडला कोटी कोटी नमस्कार. मंगल मॅडमला कोटी कोटी नमस्कार. त्यांनी आज मला ही दासबोध वाचनाची जी संधी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून नमस्कार. श्री समर्थ रामदास स्वामींना नमस्कार, कोटी कोटी वंदन. दासबोधाला कोटी कोटी वंदन. मला जसं समजलंय तसं मी वाचून थोडंसं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. काही चुकलं तर माफ करा आणि नक्की चूक झालेली सांगा मला परत. धन्यवाद. आता मी सुरू करते. आता दासबोधाचं 13वं दशक, दशकाचं नाव आहे नामरूप. आता या दशकाचा थोडक्यात मी हे सांगते कशाबद्दल आहे हे दशक. या दशकामध्ये परब्रह्माचे, निश्चळ परब्रह्माची माहिती सांगितली आहे समर्थांनी. आणि नाम म्हणजे काय, रूप म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण सांगितलेलं आहे. तसेच उत्पत्ती, स्थिती आणि लय याचाही विचार सांगितला आहे. परब्रह्म हे एकमेव द्वितीय आहे हे समर्थ आपल्याला समजून सांगतात इथे. ज्ञानी माणसाला परब्रह्माशिवाय दुसरे काही दिसत नाही, पण अज्ञानी माणसाला मात्र हे जग दिसते, कारण ते खरे नसतानाही अज्ञानामुळे दिसते. म्हणून आपण ज्ञानी होऊन परब्रह्माला पाहावे असे समर्थ या दशकामध्ये आपल्याला सांगतात. पण आपल्याला वस्तू, व्यक्ती यांना ओळखीसाठी नाव देण्याची गरज आहे. त्याच्या रूप गुणानुसार त्याला नाम प्राप्त झाले आहे. आत्मा हा देहात राहतो म्हणून त्याला नामरूप आहे, आणि तो जीवात्मा या देहामार्फत त्याच्या इच्छा पूर्ण करतो. वायू स्वरूप वासना असलेले हे मन त्याच्यामध्ये आहे. इथे समर्थ सांगतात, नाम रूप वासनामध्ये न अडकता पुढे जा, प्रगती करा. हा थोडक्यात या दशकाचा सारांश आहे. आता मी पुस्तकातलं वाचायला सुरुवात करते. मानवी मनोरचनेमध्ये असा एक विलक्षण गुण आहे की त्याच्या बळावर माणूस स्वतःकडे व जगाकडे अत्यंत निपक्षपाती दृष्टीने पाहू शकतो. या दृष्टीतून स्वतःकडे पाहिले तर आपले जीवन देह व आत्मा यांच्या सहकार्याने चालते असे स्पष्टपणे आढळते. देहात्म योगाने सर्व व्यवहार चालतो. त्यात देह जड व अनित्य आहे आणि आत्मा सूक्ष्म व नित्य आहे. या आत्म्याचे कौतुक पाहायला शिकणे हे परमार्थाचे एक महत्वाचे अंग समजावे असं समर्थ सांगतात. आत्म्याचे कौतुक पाहायचे असेल तर आत्मानात्म विवेक करावा लागतो. आत्मानात्म विवेक म्हणजे आत्मा कोणता आणि अनात्मा कोणतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी सृष्टीच्या आरंभापर्यंत जावे लागते. मूळ निर्विकार परब्रह्मामध्ये संकल्प उदय पावला. त्यास दोन अंगी असतात, अष्टधा प्रकृतीचे एक अंग आणि अंतरात्म्याचे दुसरे अंग. आता याआधी आपण बघितलेले अष्टधा प्रकृती म्हणजे काय? अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि सत्व रज तम गुण हे मिळून अष्टधा प्रकृती होते. आणि दुसरं आहे ते अंतरात्म्याचे दुसरे अंग. या प्रकृती पुरुषापासून सर्व विश्व निर्माण झाले. ज्या क्रमाने विश्वाची उभारणी होते त्याच क्रमाने विश्वाची संहारणी होते. पंचभूतात्मक विश्व नाशवंत असते तर आत्मा तेवढा शाश्वत असतो. या विश्वाचा कर्ता कोण असा प्रश्न विचारता येत नाही, कारण सद्वस्तूच्या दृष्टीने हे विश्व लटके म्हणजे खोटे असल्याने जे नाहीच नाही त्यासी कोण करता असत नाही. हे विश्व मानवी मनाला वेगळेपणाने भासते. मुळात ते परमात्म स्वरूपच असते. मग जे झाले असे दिसते ते स्वभावतः होऊन जाते. आत्मा नात्म विवेक करून अनात्म बाजूस सारावे. अनात्म सुटले की वृत्ती मूळ मायेपर्यंत पोचते. मूळ माया म्हणजे मी परब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे म्हणजे मूळ मायेपर्यंत पोचते. तेथे ज्ञान आणि उपासना एकच होतात. मी त्याचा आहे येथपासून उपासनेस आरंभ होतो. मी तोच आहे या अवस्थेचे पर्यवसन होते. फक्त देवाशी एकरूप होतो आणि हेच ज्ञानाचे लक्षण होय. मी खरा करता नसून अंतरात्मा सर्व करता आहे या अनुभवापर्यंत पोचल्यावर तेथे थांबता कामा नये. या अनुभवात वृत्ती मूळ मायेपर्यंत पोचते, पण ती संपूर्ण निवृत्ती होत नाही. येथे सारासार विचार करावा. आपणास जो अर्थ समजतो त्याच्याशी आत्मा तद्रूप होतो. मीपणा संपूर्ण विलीन होऊन वृत्ती
निसंदेह व निर्विकल्प झाली की आत्मा देखील तसाच होतो. म्हणून अगदी म्हणून अगदी संपूर्ण संगत त्याग करून मूळ मायेपाशी स्थिर झालेली वृत्ती मौन्य गर्भ ब्रह्मात लीन करावी. म्हणजे जेव्हा परब्रह्म आपल्याला कळतं की सगळं म्हणजे परब्रह्मच आहे, त्यावेळेस मौनत्व प्राप्त होतं, हे मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. अशा रीतीने जाणता जाणता वृत्ती परब्रह्माशी तद्रूप होते. तेथे ज्ञानाचे विज्ञान होते. ज्ञानाचे विज्ञान होते म्हणजे ज्ञान म्हणजे आपल्याला जी माहिती आहे ते ज्ञान, आणि ज्ञानाचे विज्ञान, विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. म्हणजे त्या ज्ञानाचे जेव्हा विशेष ज्ञान होते, जेथे ज्ञानाचे विज्ञान होते, मनाचे उन्मन होते, हेच खरे आत्मनिवेदन होय. निर्गुणाशी अनन्य होणारा, निर्विकारी लीन होणारा साधू फार थोर असतो. म्हणजेच सगळे सोडून देवाला धुंडावे, मुख्य कर्त्याला ओळखावे. अंतरात्मा सर्व ठिकाणी व्यापून व्यापून आहे खरा, पण सर्वच प्राण्यात व माणसात सारख्या सामर्थ्याने तो प्रगट होत नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषाने लोकसंग्रह करताना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे माणसांना वागवावे. आपल्याला फरक करता आला पाहिजे, कोण ज्ञानी आहे, कोण अज्ञानी आहे, आपण कोणाबरोबर राहायचं. म्हणून मॅडम आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात या ग्रुपबद्दल राहण्याबद्दलचे. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषाने लोकसंग्रह करताना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे माणसांना वागवावे. सर्वांच्या अंतरंगाशी तदाकार किंवा तद्रूप होऊन असावे. आपण लहान मुलांना शिकवतो त्याप्रमाणे जनतेला शिकवून हळूहळू तयार करावे. सर्वांचे मनोगत राखावे. कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. असे अंतःकरण न दुखवता शिकवणारा महंत फारच थोर समजावा. हा आता या आपण नामरूप दशकाची सुरुवात म्हणजे ओळख पाहिलेली आहे. आता आपण समास पहिला सुरू करूयात. पहिल्या समासाचं नाव आहे आत्मा नात्म विवेक. म्हणजे आधी सांगितलं मी तसंच, आत्मा कोणता आणि अनात्मा कोणतं हे विवेकांनी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याला मनात ही गोष्ट अगदी पक्की झाली पाहिजे. अनात्म काय आणि आत्म काय, म्हणजे शाश्वत काय आणि नाशवंत काय, याचा आपण विवेकाने विचार केला पाहिजे. असा या समासाच्या नावाचा अर्थ आहे आत्मा नात्म विवेक. साधकाने आत्मा नात्म विवेक करावा. जगात अनंत शरीरधारी प्राणी आहेत. त्यांचे जीवन पाहून विवेक केला तर असे दिसते की प्राणी म्हणजे देह व आत्मा यांचा संयोग होय. देह दृश्य जड व अनित्य असतो, तर आत्मा अदृश्य सूक्ष्म व नित्य असतो. आत्म्या वाचून देह प्रेत होतो, तर देहा वाचून आत्मा अज्ञात होतो. देहाच्या द्वारा आत्मा अनेक क्रिया घडवून आणतो. शरीराचे, इंद्रियांचे, मनाचे, बुद्धीचे सर्व व्यापार आत्मा घडवून आणतो. चांगले वाईट सामाजिक प्रसंग आत्मा घडवून आणतो. जसा विद्येमध्ये तसा अविद्येमध्ये तोच आनंदरूप आत्मा हजर असतो. जगात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे मूळ कारण सूक्ष्म अशा आत्म्यामधने आहे, हे ज्ञानी पुरुष ओळखतात. तो आत्मा पिंडामध्ये जीव म्हणून तर ब्रह्मांडामध्ये शिव म्हणून राहतो. त्याच्याही पलीकडे अर्धनारी नटेश्वर असतो. साधकाने आपली वृत्ती सूक्ष्मात नेता नेता अखेर मूळ पायापर्यंत न्यावी. आपल्याला हे मॅडमनी खूप वेळा सांगितलेलं आहे. म्हणजे युद्ध चालू असताना सगळे मारणारे पण आत्माच असतो, खाली धारातीर्थी पडणार पण आत्माच असतो. दोन्ही बाजूनी सगळे युद्ध करणारे दोन्ही आत्मेच आहेत. त्याच्यामुळे काय चांगलं काय वाईट, किंवा हिटलरचं उदाहरण आपल्याला मॅडमने दिलेलं या आधी. म्हणजे तो आपण वाईट असं आपण म्हणतो, पण तो त्याचा हे कार्य करत असतो. तसं हे जे आहे ते प्रत्येक गोष्ट हा आत्माच करत असतो, काय चांगले काय वाईट असं नसतं. तर आता आपण डिटेल बघूयात. साधकाने आत्मा नात्म विवेक करावा, म्हणजे आत्मा कोण व अनात्मा कोण याचे विवरण करावे, म्हणजे याचे मनन चिंतन करावे. साधकाने आत्मा नात्म विवेक करावा, त्या विवेकाचे चांगले विवरण करावे. असे विवरण केल्यानंतर मग तो विवेक अंतःकरणात दृढपणे स्थिर ठेवावा. आत्मा कोणता व अनात्मा कोणता याचे सूक्ष्म विवरण करावे. तेच विवरण आता लक्ष देऊन ऐकावे. प्रथम आत्मा कोणता ते वर्णन करतात इथे समर्थ महाराज. जगामध्ये जे जीव प्राणी आढळतात त्यांच्या 4 खाणी व 4 वाणी मिळून 84 लक्ष योनी आहेत, असे पुराणोत्तरी वर्णन आढळते. या 84 लक्ष योनींमध्ये अनेक प्रकारची अनंत शरीरे दिसतात. त्याच्या अंतर्यामी आत्मा कोणता ते निश्चयात्मक रीतीने शोधून काढावे. शरीराला जिवंत ठेवणारी, इंद्रियांना चेतना देणारी, मनाच्या व्यापारांना प्रेरणा करणारी, बुद्धीला विचार करायला लावणारी आणि जीवपणाने नाना सुखदुःखे भोगणारी, उद्वेग, चिंता, माया, ममता अनुभवणारी जी सूक्ष्म चित्कला ती म्हणजे आत्मा होय.
देहात राहणारा आत्मा डोळ्यातून पाहतो, कानातून ऐकतो, जिभेतून स्वाद घेतो, असे प्रत्यक्ष दिसते. म्हणजे पंच इंद्रियांमधनं आपल्याला सर्व जाणीव होते असे आपल्याला दिसते. तो नाकातून वास घेतो, सर्वांगाने स्पर्श करतो, शब्द ओळखून वाणीतून बोलावितो. आत्मा मोठा सावधान असून चंचल आहे, गतिमान आहे. इंद्रियांच्या द्वारा तो एकटा सर्व बाजूस सगळी हालचाल घडवून आणतो. इथे आत्म्याला चंचल असं म्हटले. खरं तर आत्म्याला निश्चळ असं म्हणतात, पण इथे आत्म्याला चंचल म्हटलंय. त्याचं कारण आत्मा आपल्याला हालचाल करायला लावतो. आत्म्याच्या मार्फतच आपण हालचाल करतो. म्हणजे हात हलवतो, पाय हलवतो, पायी पायी चालतो, कामं करतो. हे जे आपलं चंचलपणा म्हणजे आपण जो हालतो आहे ते आत्म्याच्या मार्फत होतं. म्हणून इथे आत्म्याला चंचल असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्म्यामार्फत आपण हलतो, काम करतो. तो पायाने चालवतो, हात चालवतो, भुया खालीवर करतो, डोळे झाकतो. तोच आत्मा संकेत खुणा करून मनातील हेतू स्पष्ट करतो. आत्माच धीटपणा देतो, तोच लाजवतो, खाजवतो. तसेच तोच ओकायला लावतो, थुंकायला लावतो. जेवण झाल्यावर आत्माच पाणी पिण्यास लावतो. तोच आत्मा मलमूत्राचा त्याग करवतो. सर्व शरीराचा समतोल सावरून धरतो आणि तोच प्रवृत्ती व निवृत्ती यांचे विवरण करतो. तोच आत्मा ऐकतो, पाहतो, फुंकतो, चाखतो, अनेक रीतीने ओळखतो, संतोष पावतो आणि घाबरतो. आनंद, विनोद, उद्वेग, चिंता वगैरेचा अनुभव तो आत्माच देतो. आत्म्याची छाया असणाऱ्या देहाबद्दल खरेपणाचा भ्रम व ममता तोच निर्माण करतो. म्हणजे हे देह हे खरं आहे, हे आयुष्य हेच खरं आहे, हा भ्रम सुद्धा तो आत्माच निर्माण करतो. जीवदशेमुळे भोगावे लागणारे अनेक क्लेश तो आत्माच भोगतो. जे काही आपल्याला शारीरिक त्रास, मानसिक त्रास, कोणतेही आपले आर्थिक त्रास जे काही होतात, जे असं वाटतं की आपल्याला त्रास होतोय, पण तो आपल्याला त्रास होतोय असं इथे समर्थ सांगत नाही. तो त्रास सुद्धा आत्म्यालाच होतो असं समर्थ इथे सांगतात. अनेक पदार्थांची आसक्ती धरणारा, लोकात बरी वाईट कर्मे करणारा, आपल्या माणसास सांभाळणारा आणि परक्यास मारणारा तो आत्माच होय. जेव्हा एखादे युद्ध पेटते तेव्हा दोन्ही बाजूंच्या अनेक शरीरात तो आत्माच वावरतो. एकमेकांशी लढणाऱ्या माणसांपैकी त्याच्यामुळे एक पाडतो व दुसरा त्यांच्यामुळेच पडतो. जसं मी आता युद्धाचं सांगितलं तेच सांगितलं इथे. तो देहात येतो, देहातून जातो, देहात राहतो. तो हसतो, रडतो व पश्चात्ताप पावतो. ज्याच्या त्याच्या व्यापाप्रमाणे तो आत्माच भाग्यवान किंवा भाग्यहीन बनतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं माझं नशीब खूप चांगलं आहे, माझं नशीब खूप खराब आहे, असं आपण बडबडत असतो की म्हणजे तो आपण या देहासाठी आपण बोलतो, पण ते देहाचं तिथं काही हे नाहीये, तर हे सगळं आत्माचंच आहे असं इथं सांगितले समर्थांनी. तो आत्माच बलहीन, भ्याड किंवा बलवान होतो, विद्यासंपन्न किंवा धटिंगण होतो, न्यायप्रिय किंवा उद्धट होतो. तो आत्माच धीर, उदार किंवा कंजूष होतो, वेडा व शहाणा होतो, उच्छृंखल आणि सहनशील होतो. विद्या आणि अविद्या दोन्हीमध्ये तो आत्माच असतो. आनंद रूपाने तो आत्माच जिकडे तिकडे सर्वांच्या ठिकाणी वावरतो. तो आत्माच निसतो, उठतो, बसतो, चालतो, पळतो, पिटाळतो, डोलतो, तोलतो आणि सोयरे जोडतो. सर्व कर्म आत्माच करतो. तो आत्माच पोथी वाचतो व अर्थ सांगतो, ताल धरतो व गाणे गातो आणि विनाकारण वादविवाद करतो. म्हणजे आत्ता जे आहे ते आपला आत्माच आपल्याकडनं हे सगळं करवून घेत आहे. देहात जर आत्मा नसेल तर त्या देहाचे प्रेत बनते. या जगात देहाच्या द्वारा आत्मा सगळे काही करतो. देह व आत्मा यापैकी एक असेल आणि त्याच्याबरोबर दुसरे नसेल तर दोन्ही कामास येत नाही, वाया जातात. म्हणून आत्म्याचा देहाशी संयोग होणे हाच दोन्ही उपयोगी पडण्याचा उपाय आहे. म्हणजे आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालाय तो किती महत्वाचा आहे इथे समर्थ सांगतायत. देह नाशवंत आहे तर आत्मा शाश्वत आहे, हे विचाराने पटणे याचे नाव नित्यानित्य विवेक. नित्यानित्य विवेक म्हणजे काय हे ओळखायचं की आत्मा हाच नाशवंत आहे आणि शरीर हे नाश पावणार आहे. देह नाशवंत आहे आणि आत्मा शाश्वत आहे. जगातील साऱ्या घटना सूक्ष्म आत्म्याच्या सत्तेने चालतात, ही गोष्ट ज्ञानी माणसे ओळखतात. पिंडांच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा तो जीव, तर ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा आत्मा तो शिव. म्हणजे या पिंडाचा आत्मा जो आहे तो जीवात्मा आहे, तर या ब्रह्मांडाचा आत्मा आहे तो शिव आहे. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूल प्रकृती या आपल्या 4 देहांनी ईश्वर सर्व विश्वाला धारण करतो. इथे आता ब्रह्मांडाच्या
चार देहांची नावं सांगितली आहेत. जशी आपले जे चार देह आहेत, या पिंडाचे जे चार देह आहेत ते म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, हे आपल्या पिंडाचे चार देह आहेत. तसेच ब्रह्मांडाचे चार देह कोणते, तर ते आहेत की विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूल प्रकृती, या आपल्या चार देहांनी ईश्वर देह सर्व विश्वाला धारण करतो. हे चार ब्रह्मांडाचे देह आहेत. तीन गुणांच्या पलीकडे असणारा जो ईश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर, त्याच्यापासून संबंध विश्वाचा विस्तार झालेला आहे. अर्धनारी नटेश्वर असे म्हणत असता येथे स्त्री व पुरुष असा भेद नसतो. हे नीट विचाराने समजून घ्यावे. हे आपल्याला मॅडमने खूप वेळा सांगितले. म्हणजे आपल्यातलं पुरुष तत्व आणि आपल्यातलं स्त्री तत्व, म्हणजे स्त्रीमधलं पुरुष तत्व, स्त्री तत्व, तसेच पुरुषातलं पुरुष तत्व आणि स्त्री तत्व, असा इथे अर्थ घ्यायचा. त्या ठिकाणी थोडेसे चंचलपण अनुभवास येते इतकेच. निर्विकार ब्रह्मामध्ये जो संकल्प उठतो तो अहम स्फुरण स्वरूप असतो. त्याचे पंचभूत त्रिगुणात्मक अंग ती मूल प्रकृती आणि तिच्यामधील शुद्ध जाणीव तो अंतरात्मा किंवा मूळ पुरुष होय. अगदी मुळापासून ते शेवटपर्यंत किंवा ब्रह्मादी देवापासून ते मुंगीपर्यंत सगळे देहधारी आहेत. म्हणजे देव म्हणजे खूप पुढे आपल्यापेक्षा भाग्यवान असले, ते त्यांनाही देह घ्यावा लागतो, हे मॅडमने आपल्याला सांगितलं आहे. रामाला, कृष्णांना पण देह घ्यावा लागला, किंवा मोठ्या मोठ्या संतांना, योगींना, ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना, सगळ्यांना म्हणजे. आणि तेच आपण म्हणजे मोठे मोठे संत म्हणा, आपण म्हणा, किंवा छोट्यातल्या छोटा प्राणी मुंगी जलाला सुद्धा देह प्राप्त करावा लागतो. अगदी मुळापासून ते शेवटपर्यंत किंवा ब्रह्मादी देवापासून ते मुंगीपर्यंत सगळे देहधारी आहेत, साकार आहेत. त्याला अनुसरून शहाण्या माणसांनी नित्य काय व अनित्य काय याचा विवेक करावा. साकार म्हणजे काहीतरी त्यांना आकार आहे, म्हणून त्यांना असं म्हटलंय ते साकार आहेत. जे जे जड आहे ते अनित्य समजावे, जे जे सूक्ष्म आहे ते ते नित्य समजावे. यामध्ये अधिक खोलात शिरून आणि नित्यानित्य विवेक कसा करावा हे पुढे सांगितले आहे. या खोल विवेकातून स्थूल सूक्ष्म मागे टाकायचे, कारण महाकारण देह मागे टाकायचे, विराट हिरण्य गर्भ देखील ओलांडायचे असतात. अशा रीतीने वृत्ती सूक्ष्म व विशाल होत होत अव्याकृत व मूळ प्रकृतीपाशी जाऊन बसते. इथे आता समर्थांनी सांगितलंय की आपल्याला मोक्षमुक्तीसाठी काय काय करायचं, किंवा परब्रह्माची अनुभूती होण्यासाठी काय करायचं. पहिल्यांदा या पिंडाचे चार देह आपल्याला मागे टाकायचे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण, महाकारण. हे आपल्याला मॅडमने आता हय्यर चक्राच्या ह्याच्यात शिकवलंय, त्याच्याही आधी चक्रा ध्यानामध्ये झालंय आपलं हे सगळं. आता हय्यर ह्याच्यामध्ये पण आपण शिकलो आहोत हे सगळं. तर काय, पहिल्यांदा आपल्याला पिंडाचे चार देह पाठीमागे टाकायचे. त्याच्यानंतर आपल्याला ब्रह्मांडाचे चार देह सुद्धा पाठीमागे टाकायचे. कोणते, विराट, हिरण्यगर्भ देखील ओलांडायचे असतात. अशा रीतीने वृत्ती सूक्ष्म व विशाल होत होत अव्याकृत व मूळ प्रकृतीशी जाऊन बसते. त्या वृत्तीची ही निवृत्ती व्हायला पाहिजे. आता म्हणजे ही शेवटी जी वृत्ती राहते, जेव्हा जयमाळांना सांगतात आपला अहम, इगो, अहंकार जो असतो तो सुद्धा आपल्याला सोडायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचं ते आता इथे सांगितलं. या समासात जो आत्मा अनात्म विचार सांगितला आहे त्याच्या योगाने चंचल अंतरात्मा अनुभवास येतो. त्याच्या पलीकडे जाण्यास पुढील समासामध्ये सारासार विचार सांगितला आहे. तर इथे पहिला समास जो आहे आत्मा अनात्म विवेक हा संपलेला आहे. याच्यामध्ये समर्थांनी आत्मा कोणता, अनात्मा कोणता, आत्मा काय करतो, अनात्मा काय करतो, सर्व जी कामं आहेत सगळं आत्माच करवतो. ज्या आपल्या वेगवेगळ्या आपले आनंद दुःख जे असेल ते सुद्धा आत्माच करवतो, सगळ्याला काही आत्माच करवतो, हे पहिल्या समासाचं सार आहे. तर दुसऱ्या समासाचं नाव आहे सारासार निरूपण. आता यामध्ये विवेक करायचा, विवेक शिकायचा आहे. समर्थांनी सांगितलं ह्याच्यात काय करायचंय, तर आपल्याला सारासार विवेक. विवेक म्हणजे काय, वेगळेपणा. कोणतं सार, कोणतं असार, कोणतं हे आपल्याला वेगळे करता आलं पाहिजे, असं ह्याचा सार आहे. जगाला पाहताना यातील सार कोणते आणि असार कोणते हे विवेकाशिवाय कळणार नाही. विवेक म्हणजे निवड. जे नित्य आहे ते निवडता आले पाहिजे. जी गोष्ट सोडायची आहे त्याला असार असे म्हटले आहे. जे आज दिसते पण उद्या दिसणार नाही ते असार. असार गोष्टी टाकता आल्या पाहिजे, त्या नाही येत असे समजून आम्हाला जगता आले पाहिजे, असं ह्या समासाचं सार आहे. तर मी हे वाचते. आत्मा अनात्म विवेकाने अंतरात्मा तेवढा नित्य आहे व बाकीचे अनात्म सगळे अनित्य आहे असे प्रत्ययाने समजले.
अनात्म स्थूल व नाशवंत असल्याने साधकाने त्यामधून आपली वृत्ती मागे खेचली. मागे नेत नेत ती अंतरात्म्यापर्यंत पोहोचवली. तेथे मुळीचा मूळ तंतू जी मूळ माया तिचे दर्शन झाले. मूळ माया म्हणजे जिथून वृत्ती आपली सुरुवात झाली ती मूळ मायापर्यंत तिचे दर्शन झाले. 3 अनात्म अवस्था टाकून साधक तुर्येपर्यंत गेला तरी त्या ठिकाणी शुद्ध सत्वमय मी शिल्लक उरतो. म्हणजे 3 अनात्म अवस्था इथे म्हणजे रूप गुण नाम या 3 अनात्म अवस्था टाकून साधक तुर्यापर्यंत गेला तरी त्या ठिकाणी शुद्ध सत्वमय मी शिल्लक उरतो. निराकारात जावे हा हेतू राहिल्याने थोडे का होईना पण चंचलपण अनुभवास येते. म्हणजे काहीतरी हेतू अजून मनात आहे की आपल्याला निराकारात जायचंय. हा हेतू सुद्धा समर्थ म्हणतात हा हेतू सुद्धा आपल्याला सोडायचा आहे. चंचल पण अनुभवास येते. मी द्रष्टा आहे, साक्षी अंतरात्मा आहे, मी ज्ञानघन आहे, मी देव असून चैतन्य सत्तारूप आहे, अशी शुद्ध ज्ञानमय वृत्ती असते. उपासना करता करता अखेर उपासक किंवा भक्त उपास्य देवतेशी किंवा ईश्वराशी एकरूप होतो. म्हणून आत्मानात्म विवेकाच्या अंती ज्ञान आणि उपासना एकरूप होतात. चंचलपणाची कल्पना आहे तोपर्यंत निराकारात प्रवेश होत नाही. जोपर्यंत चंचलपणा सोडत नाही तोपर्यंत आपण त्या परब्रह्माजवळ जाऊ शकत नाही. देहबुद्धीचा चर्मचक्षु आणि आत्मबुद्धीचा ज्ञानचक्षु दोन्ही निर्गुणाच्या अलीकडे राहतात. अखेर मी अंतरात्मा आहे हा संग सुटला की वृत्तीची निवृत्ती होते. म्हणजे मी अंतरात्मा आहे, काहीच हेतू राहिला नाही पाहिजे, मी अंतरात्मा आहे हे पण सगळं जेव्हा माणूस विसरतो तेव्हा वृत्तीची निवृत्ती होते आणि निशब्द अवस्था येते. म्हणजे जे मोठे मोठे ऋषी मौन ते मौनात जायचे त्यांना ही निशब्द अवस्था आलेली असते. तर ही शेवटची अवस्था निशब्द अवस्था येते. तेथे निश्चळ निर्विकल्प निर्गुण आणि निराकार मौन गर्भ ब्रह्मस्वरूपात प्रवेश होतो. मौनावस्था येते म्हणजे त्यावेळेस स्वतः कल्पनातीत होऊन निर्विकल्प सद्वस्तू बनतो तो संत होय. संत कोणाला म्हटलंय? स्वतः कल्पनातीत होऊन निर्विकल्प सद्वस्तू बनतो तो संत होय. स्वस्वरूप जाणता जाणता वृत्ती तदाकार होऊन सच्चिदानंदाचा आविष्कार होणे यास आत्मनिवेदन म्हणतात. आता हे आपण डिटेल पाहूयात या समासामध्ये. आत्मानात्म विवेक होऊन नित्य अशा आत्म्याची निवड झाली आणि वृत्ती अंतरात्म्यापाशी स्थिरावली. तेथे ज्ञान व आणि उपासना एकरूप होतात. मॅडम माझं वाचणं ठीक आहे ना? म्हणजे काही श्लोक काही करायला पाहिजे काही असं काही आहे का? नाही, छान आहे मॅडम. थोडा आवाज अजून थोडासा मोठा पाहिजे बस. अजून मोठा पाहिजे. ओके हा हा, ठीक हो. धन्यवाद. हा धन्यवाद मॅडम. आत्मानात्म विवेक होऊन नित्य अशा आत्म्याची निवड झाली आणि वृत्ती अंतरात्म्यापाशी स्थिरावली. तेथे ज्ञान आणि उपासना एकरूप होतात. आता सारासार विचार ऐकावा. विश्वासाचा जो एवढा पसारा आपल्या समोर दिसतो त्यामध्ये सार कोणते व असार कोणते हे आपण विवेकाने ओळखावे. जे दिसते ते नासते, जे येते ते जाते हे असार होय, पण जे सदैव असतेच असते तेच सार होय. मागे आत्मानात्म विवेक सांगितला त्यात जो अनात्मा आहे त्यास ओळखून तो बाजूला टाकावा. आत्मा जाणता जाणता मुळातील आरंभीचा धागा हाताशी लागला. वृत्ती मूळ मायेपाशी जाऊन बसली खरी पण तेथून देखील ती निवृत्त झाली पाहिजे. यासाठी श्रोत्यांनी नीट सारासार विचार करणे आवश्यक आहे. नित्यानित्य विवेक बरोबर झाल्याने नित्य अंतरात्मा निवडून तेथे वृत्ती चिकटली. म्हणजे काय? आपल्याला हे फिक्स मनात पक्क झालं की हे जे दिसतं आहे विश्व हे सगळं खोटं आहे, अनात्मा आहे आणि आत्मा तेवढा शाश्वत आहे हे आपल्या मनामध्ये पक्क झालंय. अंतरात्मा निवडून तेथे वृत्ती चिकटली. पण तेथून निवृत्त होऊन निराकारात जावे हा हेतू शिल्लक राहतोच. हेतू हा केव्हाही अशाश्वतच असतो आणि निर्गुण स्वरूप तर शाश्वत असते. म्हणजे आपल्याला आज एक हेतू असेल उद्या एक दुसरा हेतू असेल म्हणून इथे हेतूला अशाश्वत असं त्यांनी म्हटलंय. हेतू हा केव्हाही अशाश्वतच असतो आणि निर्गुण स्वरूप तर शाश्वत असते. जे येते आणि जाते ते अशाश्वत असते हे सारासार विचार केल्याने समजते. चळते म्हणून त्यास चंचल म्हणतात. चळते म्हणजे जे हलते त्यास चंचल म्हणतात. चळत नाही म्हणून त्यास निश्चळ म्हणतात. निश्चळ स्वरूपात चंचळाला वाव नाही हे निसंशयपणे समजावे.
अखेर ज्ञान आणि उपासना दोन्ही एकरूप होतात, पण उपासनेमुळे जगाचा उद्धार होतो हे खरे. आता ज्ञान आणि उपासना इथे म्हणजे याचा फरक त्यांनी सांगितलेला आहे. ज्ञान म्हणजे काय? म्हणजे अं, दासबोध. दासबोधामध्ये हे सगळं ज्ञान आपल्याला समर्थाने दिलेलं आहे. दासबोध वाचणं, त्या दासबोधामध्ये हे ज्ञान आहे, हे म्हणजे ज्ञान, ही माहिती झाली, हे ज्ञान झालं. आणि उपासना म्हणजे काय? तर उपासनामधून रोज सकाळी उठून दासबोधाचा कार्यक्रम अटेंड करणं किंवा ध्यानाचा कार्यक्रम उठून 4:30 वाजता अटेंड करणं ही उपासना झाली. तर इथे काय म्हणतात हे? अखेर ज्ञान आणि उपासना दोन्ही एकरूप होतात, पण उपासनेमुळे जगाचा उद्धार होतो हे खरे. अंतरात्मा अनुभवास येऊन विज्ञानघन आहे असे ज्ञान होते, तरी पण त्या ज्ञानाचे विज्ञान होणे जरुरी आहे. ज्ञानाचे विज्ञान, विज्ञान म्हणजे मी आधी सांगितलं असं विज्ञान, विशेष ज्ञान. विज्ञान म्हणजे काय? विशेष ज्ञान. विज्ञानामध्ये हेतू नाही, संदेह नाही, चंचलपणाचा मागमूस नाही. इथे आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय? आता उदाहरणार्थ आपल्या ह्याच्यातलं एक उदाहरण सांगायचं झालं तर विजेच्या तारेमध्ये वीज आहे हे आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे ज्ञान झालं. पण त्याच विजेनी बटन ऑन केल्यावरती लाईट लागतो किंवा त्या विजेच्या तारेला हात लागल्यावरती आपल्याला शॉक बसतो, हे म्हणजे काय? ते विज्ञान झालं. त्याची अनुभूती येणे, जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला अनुभूती येते तेव्हा ते ज्ञानाचे विज्ञान झाले असे म्हणतात. तर अंतरात्मा अनुभवास येऊन मी ज्ञानगण आहे असे ज्ञान होते, तरी पण त्या ज्ञानाचे विज्ञान होणे जरूर आहे. विज्ञानामध्ये हेतू नाही, संदेह नाही, चंचलपणाचा मागमूस नाही. संदेह नाही म्हणजे खरंच हा आत्माच करतोय का? हा आत्मा शाश्वत आहे का? असा कुठलाही संदेह आपल्या मनात यायला नको. संदेह नाही, चंचलपणाचा मागमूस नाही. द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्य सत्ता, ज्ञान आणि देव ही सगळी एका अंतरात्म्याचीच निरनिराळी नावे आहेत. हे नीट समजवावे. या ज्ञानाने शेवटी विज्ञान होते. अनेक प्रकारच्या मतांचा अभ्यास केला तर असे नजरेस पडेल की सारे चंचल नाहीसे होते. त्याच वेळी ज्ञानाचे विज्ञान होते. सगळा कुठल्याही मनात जर शंका राहिली नाही आणि आपण त्याच्याबद्दल कोणताही भाव मनात ठेवला नाही तर त्या ज्ञानाचे विज्ञान होते. आत्मा अनात्म विवेकाने जे नाशवंत आहे असे ठरले, ते नाश पावते किंवा नाही असा संदेह जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस ज्ञानाचा अधिकारी होत नाही. हेच बघा सांगितलेले. आत्मा अनात्म विवेकाने जे नाशवंत आहे असे ठरले, ते नाश पावते किंवा नाही असा संदेह जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. म्हणजे आत्मा जो आहे तो नाशवंत आहे का शाश्वत आहे याच्याबद्दल आपल्या मनात जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत काही आपल्याला ज्ञान, आपल्या ज्ञानाचे विज्ञान होऊ शकत नाही. त्यासाठी आधी आपण ज्ञान घेऊन हे पक्क करणं गरजेचं आहे. अनात्म नाशवंत आहे असा सतत निश्चय केला आणि तरी त्याबद्दल संदेह तसाच उरला तर तो दृश्याच्या मोठ्या मृगजळामध्ये वाहवला आहे असे समजावे. तेच परत संदेह घ्यायचा नाही. जर संदेह मनात आला तर आपण दृश्याच्या मोठ्या मृगजळामध्ये वाहवत आहोत असे समजावे. परब्रह्माला कधीही क्षय नाही म्हणून ते अक्षय असते. व्यापकपणाने सर्व ठिकाणी ते भरून आहे अशा त्या निर्विकार स्वरूपात हेतू आणि संदेह असत नाहीत. ते अक्षय स्वरूप सर्व चंचल धर्माच्या पलीकडे आहे. मी तो पाहतो म्हणून कोणी तो ओळखू शकत नाही. संपूर्ण संगत्याग हाच त्याच्या ओळखीचा उपाय आहे. वृत्तीशून्य अवस्था आली म्हणजे त्याचा तदाकारपणाने अनुभव येतो. म्हणजे काय? निश्चळ परब्रह्म हे अतिविशाल आहे आणि सगळीकडे अगदी गच्चपणे भरलेले आहे. आरंभ, मध्य, अखेर या तिन्ही अवस्था ते अगदी जसेच्या तसे अचल, कायमस्वरूपी, अढळ आणि अतूट असते. त्याचा अनुभव आला म्हणजे ते आकाशासारखे वाटते, परंतु आकाशापेक्षाही ते अधिक दाट आहे. आकाशाविरहित एखादे ठिकाणी असू शकेल, पण ब्रह्म व्यापून नाही असे काहीही असणे शक्य नाही. कुठेतरी एखाद्या वेळेस आकाश नसेल पण परब्रह्म नाही असं कधीच होणार नाही. ज्याच्या ठिकाणी प्राण्यांचा संबंधच नाही असे ते निरंतर निरंजनाप्रमाणे असते. चक्षुने अनुभव घेणे ही देहबुद्धीची भूमिका, तर ज्ञानचक्षुने अनुभवणे ही आत्मबुद्धीची भूमिका होय. आपण या शरीराने चर्मचक्षुने बघतो आणि आत्मबुद्धी कशाने बघते? ज्ञानचक्षुने बघते. पण या दोन्ही भूमिका ब्रह्मानुभवाच्या अलीकडेच आहेत.
त्याच्यासाठी अनुभूतीच यायला पाहिजे. जसं ध्यान केल्यानंतर, ध्यान लागल्यानंतर काय अनुभूती येते हे तुम्हाला अनुभवलंच पाहिजे. ते कुठल्याही ज्ञानी माणसाने सांगूनही तुम्हाला कळत नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला त्याचा स्वतः अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून इथं काय, ज्ञानचक्षुषे अनुभवणे ही आत्मबुद्धीची भूमिका होय, पण या दोन्ही भूमिका ब्रह्मानुभवाच्या अलीकडे आहेत. निर्गुण ब्रह्मस्वरूप हे स्वभावताच जाणण्याच्या पलीकडे असल्याने त्यास जाणायला जाऊन जाणता येत नाही. मीपणाचा संपूर्ण त्याग झाल्यापासून कोणालाही ब्रह्मस्वरूप होता येत नाही. म्हणून साधकाने मीपणाचा निश्शेष त्याग करावा आणि मौन गर्भ म्हणजे शब्दातीत असणारे परब्रह्म अनुभवावे. अहंकार, मीपणा आपला सोडला पाहिजे, यासाठी असं इथे सांगतायत समर्थ. इथे त्याग कशाचा करायचा? त्याग मायेचा करायचा, प्रपंचाचा करायचा, मीपणाचा करायचा, दृश्य वस्तूचा करायचा. या सगळ्या जे संसारात जे काय आपल्याला दिसतं त्या सगळ्यांचा इथे त्याग करायचा असं सांगताय समर्थ. असाराचे निरसन करता करता सारे असार बाजूला सरले. जेवढे अशाश्वत होते तेवढे सगळे नाहीसे झाले. मग जे निश्चळ परब्रह्म उरले तेच सार होय. मूळ प्रकृतीचा 8 देहांचा पसारा बाजूस सारावा आणि मग ब्रह्मरूपतेचा अनुभव घ्यावा, असा उपाय साधू संत सांगतात. 8 देह म्हणजे पिंडाचे 4 देह, ब्रह्मांडाचे 4 देह, हे पण सगळे पाठीमागे टाकल्यावरती ब्रह्मरूपतेचा अनुभव घ्यावा असा उपाय साधू संत सांगतात. ते ब्रह्मस्वरूप सर्व मानवी कल्पनांच्या, अनुभवांच्या आणि विचारांच्या अतीत आहे. अशा त्या स्वरूपात मिसळणारा साधू खरोखरच धन्य समजावा. म्हणजे आपले जे संत होऊन गेले, योगी होऊन गेले, ते खरे हे साधू होत. पिंड ब्रह्मांडाच्या देहापैकी 8वा देह म्हणजे मूळ माया होय. तिच्या सकट 8ही देहांचा निराश करण्याची तयारी झाल्यावर साधू पुरुष अतिकृपाळूपणाने ब्रह्मज्ञानाचा उपाय सांगतात. 8ही देह निराश पावल्यावर शून्य पुढे येते. सगळ्याच देहाचा त्याग झाल्यावर शून्य पुढे येते. तेथे घोटाळू नये, आपल्याला त्याच्याही पुढे जायचे असे समर्थ सांगतात तिथे. यासाठी साधूंचे मार्गदर्शन अवश्य असते. आपल्याला आता मॅडमने सांगितलं होतं आपल्या मागच्या कोर्समध्ये हास्य चक्राच्या, की आपल्याला तुम्ही तुमचे गुरु कोणते हे बघून ठेवा, ठरवून ठेवा. इथे तेच सांगितले. यासाठी साधूंचे मार्गदर्शन अवश्य असते. सह अहम म्हणजे तो मी आहे. हंसहा म्हणजे अहम सहा म्हणजे मी तो आहे. तत्वमसी म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस. मी तो आहे, तो मी आहे, आणि तत्वमसी म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस. साधकाने सारासार विचार केल्यास आपले ब्रह्मरूपत्व सहज अनुभवास येते. इथे अजून एक म्हणजे एक गोष्ट वाचली मी, ती सांगते तुम्हाला. इथे हा जो श्लोक आहे, सोहम हंसा तत्वमसी. इथे सोहम हंसा, इथे हंस म्हणजे काय, सोहम आहे म्हणजे काय, आपण जेव्हा श्वास घेतो त्याला तिथे सो असा आपल्याला आवाज येतो आणि हम हे श्वास सोडताना येतो. तर हंसा, हंसा आहे त्याच्या श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या जी क्रिया आहे त्याच्या उलटी क्रिया आहे असं म्हणतात. म्हणजे काही जण पहिल्यांदा श्वास सोडतात आणि मग श्वास घेतात, त्यासाठी हमसा असं एक त्यांनी म्हटलेलं आहे इथे. आणि अजून इथे एक असं आहे सांगितलेलं आहे की हंस, हंस म्हणजे हंस पक्षी. हंस पक्ष्याचं इथे उदाहरण दिलेलं आहे. हंस पक्षी म्हणजे काय, हंस पक्षी पाण्यात जरी राहिला तरी त्याचे पंख ओले होत नाही. म्हणजे तो या विश्वात जरी राहिला तरी त्याला अशाश्वत काय आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही किंवा ते त्याला चिकटत नाही. म्हणजे पाण्यात राहून सुद्धा पाणी त्याच्या पंखांना चिटकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की हंस पक्षाला असं म्हणतात की हंस पक्षी पाणी आणि दूध एकत्र केलेलं असेल तर त्यातील फक्त दूध वेगळे करू शकतो फक्त, आणि पाणी वेगळं करू शकतो. तसं आपल्याला जसं हंस पक्षाचं इथे उदाहरण दिलंय तसं आपल्याला आत्म काय, अनात्म काय, सार काय, असार काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अशासाठी इथे हंसाचा इथे एक अजून एक अर्थ इथे सांगितलेला आहे काही ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी. तर साधकामुळे राहून संपूर्ण संगत्याग झाला, हे झालं आपलं. अहम सहा अहम म्हणजे तो मी आहे. हंसा म्हणजे अहम सहा म्हणजे तुम्ही तो आहे. तत्वमसी म्हणजे ब्रह्म तूच आहेस. साधकाने सारासार विचार केल्यास आपले ब्रह्मरूपत्व सहज अनुभवास येते. साधकपणाने राहून संपूर्ण संगत्याग झाला की केवळ ब्रह्म उरते. साधकाची वृत्तीशून्य अवस्था येते. सारासार विचाराने साधायचे ते हेच होय. अशा रीतीने वृत्तीशून्यता साधणे हाच खरा सारासार विचार समजावा. ते परब्रह्म तापत नाही आणि निवृत्त नाही.
ते चकचकीत होत नाही आणि काळवंडत नाही. ते ढवळून गडूळ होत नाही आणि निवळून स्वच्छ होत नाही. आता इथे परब्रह्म काय म्हणते सांगतायत समर्थ. काय होते? परब्रह्म तापत नाही, निवृत्त नाही. ते चकचकीत होत नाही आणि काळवंडत नाही. ते ढवळून गडूळ होत नाही आणि निवळून स्वच्छ होत नाही. ते इंद्रियांना दिसत नाही आणि मनाला भासत नाही. ते उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही. ते येत नाही आणि जात नाही. ते भिजत नाही आणि वाळत नाही. ते जळत नाही आणि विझत नाही आणि त्यास कोणी कोठे नेऊ शकत नाही. चोहोकडे जिकडे पाहावे तिकडे ते समोर उभे राहते. त्याच्या ठिकाणी साऱ्या दृश्याचा भास नाहीसा होतो. अशा त्या निर्विकारी ब्रह्माच्या स्वरूपाशी तदाकार होतो तो साधू मोठा होय. अखेर संतांची व्याख्या सांगून आत्मनिवेदनाचे खरे स्वरूप समर्थ इथे वर्णन करतात. स्वतः कल्पनातीत समजावे, ते भ्रमरूप असतात. जो खोटे बाजूस सोडून खरे ग्रहण करतो त्यालाच परीक्षावंत म्हणतात. म्हणून जाणत्याने भ्रमरूप असार टाकून परब्रह्मस्वरूप सार ते घ्यावे. शेवटी काय सांगतात इथे? जो खोटे बाजू सोडून खरे ग्रहण करतो त्यालाच परीक्षावंत म्हणतात. म्हणून जाणत्याने भ्रमरूप असार टाकून परब्रह्मस्वरूप सार ते घ्यावे. खोटे म्हणजे माया सोडावी आणि खरं म्हणजे परब्रह्म जे आहे त्याला जाणावं. सार म्हणजे परब्रह्म जाणता जाणता मी देह आहे याची जाणीव जाते. म्हणजे अखेर आपली जाणीव नाहीशी होते. वृत्ती ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होते. खरी आत्मनिवेदन भक्ती अशी आहे. आता आत्मनिवेदन भक्ती म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भक्ती आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे श्रवण, कीर्तन, नंतर नामस्मरण, अर्चना, वंदन, पादसेवन, दास्य, सख्या, ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती आहेत त्यातली सगळ्यात शेवटची भक्ती जी आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि इथे सांगतात, जाणता जाणता जाणीव जाते आपली वृत्ती तद्रूप होते. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी पाही श्रीराम. म्हणजे काय सांगतायत इथे? परब्रह्म जाणता जाणता मी देह आहे याची जाणीव जाते. मी वृत्ती ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होते. खरी आत्मनिवेदन भक्ती अशी आहे. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला देवाच्या चरणी पूर्णपणे समर्पित करणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. भक्ती आणि मुक्ती यांचे शब्दाने वर्णन करावे. या शब्दाचा अर्थ ध्यानात घेऊन तद्रूपता कशी असते ते बुद्धीने बरोबर आकलन करावे. त्यावर चिंतन करता करता मी पण नाहीसे झाले की तद्रूपता साधते. मनन चिंतन, मॅडम आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाचं मनन चिंतन करून लिहायला सांगतात. ते मनन चिंतन किती महत्वाचं आहे ते इथे समर्थ सांगतात. भक्ती आणि मुक्ती यांचे शब्दांनी वर्णन करावे. त्या शब्दांचा अर्थ ध्यानात घेऊन तद्रूपता कशी असते ते बुद्धीने बरोबर आकलन करावे. त्यावर चिंतन करता करता मी पण नाहीसे झाले ती तद्रूपता साधते. जे परब्रह्म सद्रूप आहे आणि चिद्रूप आहे त्याच्याशी आपले स्वस्वरूप तद्रूप आहे. पण सर्व तत्वांचे निरसन झाल्यावर आपले रूप अरूपच आहे असा अनुभव येतो. म्हणजे जगामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी सार आहेत तर परब्रह्म तेवढे सार आहे, सार आहे असे आपल्याला समर्थ सांगतात. मीच परब्रह्म आहे हे आपल्याला या समासामध्ये शेवटी परब्रह्म समर्थ सांगतात. आता इथे दुसरा समास संपलेला आहे. आता तिसरा जो समास आहे तो उभारणी निरूपण. उभारणी निरूपण मध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली ते इथे सांगितलेलं आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली म्हणजे आपण ह्याच्याही आधी आपल्याला आपण काही अध्यायांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तर तो आपण थोडक्यात वाचूया. निर्गुण परब्रह्मामध्ये प्रथम संकल्प निर्माण झाला. त्यास दोन अंगी असतात. त्यामध्ये असणारी शुद्ध जाणीव हे एक अंग, तर अष्टधा प्रकृती हे दुसरे अंग होय. अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि सत्वरजतमगुण. यास अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्यातून गुणक्षोभिणी प्रकट झाली. ज्याच्यात गुण आहेत अशी गुणक्षोभिणी प्रकट झाली आणि 3.5 मात्रांचा ओंकार उदय पावला. त्यामधून पंचभूतांचा विस्तार होऊन हे सर्व विश्व घडवले गेले. पाण्यापासून सर्व जीव प्राणी उत्पन्न झाले. मुळापासून शेवटपर्यंत विश्वाच्या व्यवहारात करते पण अंतरात्म्याकडे आहे. तो सर्व काही करतो पण साऱ्या गोष्टी प्रचितीने पाहाव्या. प्रपंचात काय आणि परमार्थात काय प्रचिती वाचून खरे समाधान नाही. इथे समर्थ सांगतात की इथे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन तुम्हाला प्रचिती आली पाहिजे. जेव्हा तुम्हाला प्रचिती येईल तेव्हाच त्यातून तुम्हाला समाधान मिळेल.
पूर्वी सांगितलेला विश्वनिर्मितीचा क्रम पुन्हा थोडक्यात सांगतात इथं. ब्रह्म सर्व ठिकाणी गच्च भरून आहे, पण ते अगदी सूक्ष्म असल्याने पोकळ किंवा रिकामे वाटते. आकाशाहून देखील विशाल असणारे ते ब्रह्म निर्मळ, निश्चळ आणि निर्विकारी आहे. अशा अवस्थेत खूप काळ गेल्यावर त्याच्यामध्ये विश्वनिर्मितीला आरंभ झाला. त्या विश्वाचे मूळ लक्षपूर्वक ऐकावे. परब्रह्म निश्चळपणे असता त्यात चंचल संकल्प उठला, त्यास आदिनारायण असे म्हणतात. मूळ माया जगदीश्वर यांनाच षटगुणेश्वर म्हणतात. अष्टधा प्रकृतीचा विचार तिथेच आरंभतो. त्याच्या अलीकडे गुणक्षोभणी असते, कारण सत्व रजतम हे 3 गुण तेथे जन्म पावतात. मूळ ओंकाराची मांडणी तेथूनच होते. अकार उकार मकार मिळून ओंकार घडतो. त्यानंतर पंचभूतांचा सारा विस्तार जिकडे तिकडे पसरतो. अंतरात्म्याला आकाश म्हणतात. आकाशापासून वायू जन्म घेतो आणि वायूपासून तेज, तेज म्हणजे अग्नी जन्म पावते. एकमेकांसमोरून येणारे वायूचे 2 प्रवाह एकमेकांशी घासतात आणि त्या घर्षणातून अग्नी पेट घेतो. सूर्यबिंब तेथे प्रकट होते. सूर्याची तिथे उत्पत्ती झाली असं सांगतात तिथे समर्थ. जो थंड गारा वाहतो त्यामधून पाणी उत्पन्न होते व पाणी थिजते व त्यापासून पृथ्वी तयार होते. पृथ्वीच्या पोटी कोट्यवधी बीजे असतात. पाण्याची व त्यांची गाठ पडली की त्यातून अंकुर फुटतात. त्यातून नाना प्रकारचे वृक्ष व वेली, नाना रंगांची पाने, फुले आणि नाना प्रकारचे स्वाद असणारी फळे निर्माण होतात. नाना रंगांची व रसांनी भरलेली पाने, फुले, फळे आणि मुळे, त्याचप्रमाणे नाना प्रकारची अन्नधान्ये सारी त्या अंकुरापासूनच निर्माण होतात. अन्नापासून वीर्य उत्पन्न होते आणि वीर्यापासून प्राणी निपजतो, म्हणजे प्राण्याचा जन्म होतो. हा तर जीवाच्या उत्पत्तीचा प्रत्यक्ष अनुभवच आहे. म्हणजे आपण हे पाहतो, अनुभवतो, तो हा प्रत्यक्ष अनुभवच आहे. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज हे 4ही प्रकारचे जीव प्राणी पृथ्वी व पाणी यांच्यापासून उपजतात. आता इथे प्राण्यांचे जे 84 लक्ष योनी जे आहेत त्यांचे 4 प्रकार आहेत, जे 4 खाणी म्हणतात. ते कोणत्या आहेत? त्या अंडज. अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे आणि जमिनीवर राहणारे असे प्राणी. जारज, जारज म्हणजे मातेच्या जन्मातून मातेच्या ह्याच्यातून जन्म घेणारे प्राणी. स्वेद म्हणजे घाम, म्हणजे घामातून उत्पन्न होणारे प्राणी किंवा किडे किंवा असे जे आहेत ते. आणि उद्भिज, उद्भिज म्हणजे पण अंड्यातून जन्म घेणारे पण जमिनीपेक्षा आकाशात जास्त राहणारे म्हणजे पक्षी. हे असे जे 4 प्रकारचे प्राणी, जीव प्राणी. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज हे 4ही प्रकारचे जीव प्राणी पृथ्वी व पाणी यांच्यापासून उपजतात. सृष्टी कशी निर्माण झाली? या पंचमहाभूतातून पृथ्वी व पाणी यांच्यापासून उपजतात ही सगळी प्राणी. या सृष्टी रचनेचे हेच मोठे नवल कौतुक आहे. 4 खाणी 4 वाणी, 84 लक्ष जीवयोनी, 3ही लोक व सारे पिंड ब्रह्मांड अशा प्रकारे निर्माण झाले. सृष्टीची उत्पत्ती ते सांगितलेली आहे. मुळात अष्टधा प्रकृती आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे परत हे नक्की ठेवायचे मनात. आपल्याला अष्टधा प्रकृती हे नेहमी आपल्या वाचनात येतंय, हा शब्द नेहमी येतो. अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि सत्वरजतम गुण. मुळात अष्टधा प्रकृती आहे. तिच्यातील पंचभूतांमध्ये पाणी असते. त्या पाण्यापासून सारे जीव जन्मतात. पाणी मिळाले नाही तर सगळे प्राणी मरतात. हे काही नुसते कल्पनेचे बोलणे नाही. पाण्यापासून सारे जीव जन्मतात याचा अनुभव घेऊन पाहावा. वेद, शास्त्र व पुराणे प्रत्यक्ष अनुभवाने स्वीकारावे. प्रपंचात आणि परमार्थात सगळीकडे प्रत्यक्ष अनुभवाखेरीज कोणताही सिद्धांत स्वीकारू नये, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. जे मत किंवा जो सिद्धांत आपल्या अनुभवास येत नाही, प्रत्यक्ष अनुभवाच्या परीक्षेला उतरत नाही, तो अनुमानाने स्वीकारू नये. म्हणजे दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून आपण कोणतीही गोष्ट स्वीकारू नये. आपण प्रत्येक गोष्टीचा आपण स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे, असं इथे सांगतायत समोर. जीवनामध्ये व व्यवहारामध्ये माणसाला निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष अनुभवातून दुसरे साधन नाही. प्रत्यक्ष निर्णय म्हणजे जे आधी आपला आधीचा जो समास होता, सारासार विवेक. विवेक म्हणजे काय? निवड करायची आपल्याला. त्यासाठी निवड करण्यासाठी काय? जीवनामध्ये व्यवहारामध्ये माणसाला निर्णय घ्यायचा असेल, कशाची निवड करायचा असेल तर प्रत्यक्ष अनुभवातून दुसरे साधन नाही. व्यवहार प्रपंचाचा असो की परमार्थाचा असो, दोन्हीकडे प्रचिती किंवा अनुभव पाहिजेच.
अनुभव न घेता केवळ कल्पनेने जे लोक चालतात ते विवेकहीन असतात. म्हणजे ज्ञानाचा अनुभव प्रत्येकाने आपण घ्यायलाच पाहिजे. ज्ञानाचा अनुभवही आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. हे सगळे कार्यक्रम आपण वेळच्या वेळी सगळ्यांनी अटेंड करायला पाहिजे. हा असा आपल्यासाठी इथे संदेश आहे. कल्प व्यवहार प्रपंचाचा असो की परमार्थाचा असो, दोन्हीकडे प्रचिती किंवा अनुभव पाहिजेच. अनुभव न घेता केवळ कल्पनेने जे लोक चालतात ते विवेकहीन असतात. अशा रीतीने विश्वरचना कशी होते हे थोडक्यात वर्णन केले. आता या विश्व विस्ताराचा संहार कसा होतो ते ऐका. अगदी आरंभापासून अखेरपर्यंत सगळे काही आत्मारामच घडवतो. तो जसे घडवून आणतो तसाच तो सगळ्याचा ऱ्हासही करतो. पुढे संहार सांगितला आहे, तो जरूर ऐकावा. हा समास इथे संपला आहे. म्हणजे ज्या इथे सांगतात की ज्या क्रमाने सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने, विरुद्ध क्रमाने सृष्टीचा संहार हा होतो. आता इथे हा तिसरा समास संपलेला आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी होती हे सगळ्यांना नक्की कळलेलं आहे का ह्याच्या? कारण पुढचा जो संहाराचा समास आहे तो बरोबर ह्याच्या उलटा आहे. त्याच्यामुळे एकदा असं मला वाटतं मी परत हे फक्त वाचते की सृष्टीची उत्पत्तीचं कसं आहे. ब्रह्म सर्व ठिकाणी गच्च भरून आहे, पण ते अगदी सूक्ष्म असल्याने पोकळ किंवा रिकामे वाटते. आकाशाहून देखील विशाल असणार ते ब्रह्म निर्मळ निश्चळ आहे. अशा अवस्थेत खूप काळ गेल्यावर त्याच्यामध्ये विश्वनिर्मितीचा आरंभ झाला. परब्रह्म निश्चळ असता त्यात चंचल संकल्प उठला. मॅडमने सांगितले सगळं काही संकल्पच आहे. संकल्पामुळे सगळं काही होतं. त्यास आदिनारायण म्हणतात. मूळ माया जगदीश्वर यांना षड्गुणेश्वर म्हणतात. अष्टधा प्रकृतीचा विचार येथे आरंभतो. त्याच्या अलीकडे गुणक्षोभणी असते, कारण सत्व रजतम हे गुण तेथे जन्म पावतात. मूळ ओंकाराची मांडणी तेथूनच होते. अकार उकार मकार मिळून ओंकार घडतो. त्यानंतर पंचमहाभूतांचा सारा विस्तार जिकडे तिकडे पसरतो. अंतरात्म्याला आकाश म्हणतात. त्यापासून वायू जन्मतो. वायूपासून तेज म्हणजे अग्नी जन्म पावते. वायूपासून तेज एकमेकांसमोरून येणारे वायूचे दोन प्रवाह एकमेकांशी घासतात व त्या घर्षणातून अग्नी पेट घेतो. सूर्यबिंब तेथे प्रकट होते. जो थंड वारा वाहतो त्यातून पाणी उत्पन्न होते. जे पाणी थिजते व त्यातून पृथ्वी तयार होते. पृथ्वीच्या पोटी कोट्यावधी बीजे असतात आणि त्यातून मग सर्व झाडं, पानं, फुलं येतात. अन्नधान्यामधनं वीर्य तयार होतं. त्या वीर्यातून प्राणी वेगळ्या वेगळ्या 4 प्रकारच्या खाणींमधले, म्हणजे असे सगळं मिळून 84 लक्ष येऊन येते ही सृष्टी तयार होते. तर इथे तिसरा समास आपला संपलेला आहे. कोणाला काही शंका असेल तर विचारा. आता आपण 3 समास बघितले. पहिला होता आत्मा आणि आत्मविवेक, दुसरा होता सारासार निरूपण आणि तिसरा होता उभारणी निरूपण. असे हे 13व्या दशकातले पहिले 3 समास आपण संपवलेले आहेत. तर कोणाला काही शंका असेल, कोणाला काही बोलायचं असेल तर नक्की बोला. कोणाला कोणाला विचारायचे काही का? कोणाला विचारायचं असेल, कोणाला काही सूचना करायच्या असतील तर नक्की कोणी बोला. ठीक आहे, असू द्या. मग कोणाला विचारायचं नसेल तर परत ठीक आहे, मग उद्या आपण आज मॅडम. हां आज इथे थांबूयात. मग आपण 3 आपले समास झालेले आहेत. उद्या आपण 4था समास बघूया. धन्यवाद सगळ्यांचे मॅडम. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलेत. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे दासबोध वाचनाचा. त्याच्यामुळे काही चूक झाली असेल तर सगळ्यांनी माफ करा. तुम्हाला काही चुका माझ्या झालेल्या सांगायच्या असेल ते आपण नक्कीच सांगा मला, म्हणजे मला सुधारणा करता येईल. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांडी ऊर्जेचे धन्यवाद. सुदर्शन पिरामिड विहंगमचे खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडमचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थांना कोटी कोटी नमस्कार. दासबोधाला नमस्कार. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सुलक्षणा मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद. मॅडम तुम्ही वेळेवरती 2 वेळा सांगितल्या, ते गडबड झाली त्यामुळे, तरी तुम्ही हा, व्यवस्थितपणे वेळ मिळून घेतले समजतात. हा. थँक्यू नाही मॅडम. थोडं ते 2 ते 3, 3 ते 4 थोडासा गोंधळ झाला, बाकी काही नाही. ते चुकून झाली. ओके ठीक आहे, काही परिचय नाही. उद्या आपण भेटूयात 2 वाजता पुढचा समास बघायला. धन्यवाद सगळ्यांचे. तुमची वेळ लक्षात धन्यवाद ठेवा. मॅडम. धन्यवाद. हो हो. आमच्याकडे नेट नसल्यामुळे पहिले 2 समास ऐकताच आले नाहीत, तर उद्या म्हणजे युट्यूब वरती लागतील नाही समास.
हो, हो रेकॉर्डिंग मॅडम, मिळून जाईल. मिळेल ओके मॅडम. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. हां, धन्यवाद धन्यवाद मॅडम. ठीक आहे, मीटिंग बंद करायची मॅडम. हो हो, करते मी रेकॉर्डिंग करते बघ. हां.